नमस्कार, मी सोहन जयस्वाल. सोलापूर वाहिनीवर आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात देखील लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे कॅन्डिडेट असतील किंवा काँग्रेसचे कॅन्डिडेट असतील यांच्याकडून प्रचारावर जोर दिला जातो आहे. आपण आज मंगळा शहरातील आंधळगाव या परिसरामध्ये आलो आहोत. येथे काही स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की लोकसभेमध्ये त्यांचं काय मत आहे. आबा, तुम्ही देखील एक ज्येष्ठ नागरिक वाटतं, काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीबाबत? लोकसभे निवडणुकीबाबत सध्या सांगायचं म्हटलं तरी लोकसभा जी आता चालू आहे यामध्ये जी जनता आहे, जनता संभ्रमित आहे. आणि संभ्रमित जनता कोणत्या दिशेला कधी जाणार आहे आज सांगता येणार नाही. काँग्रेसकडून प्रणिताई शिंदे तर भाजपकडून राम सातपुते यांची अशी लढत होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आता प्रणिता शिंदे तुमची जी राहिलेली आहे काँग्रेसकडून, तिच्या वडिलाचा वारसा म्हणून ती उभा आहे. परंतु त्यांच्या वडिलाच्या काळामध्ये या आंधळगावामध्ये माझ्या माहितीनुसार ठोस कुठलं काम झालं नसल्यामुळं माझ्यासारखा सामान्य माणूस त्या कामावर नाराज आहे. त्यामुळं राम सातपुते हे नवीन चेहरा असल्याने त्याच्याविषयी काहीतरी आशा आमच्या मनामध्ये आहे. काय सांगू शकाल? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सध्या भारतीय जनता पार्टी सध्या कामं चांगली आहे ती. आणि मोदीनं गोरगरिबापर्यंत शेतकऱ्याला महिन्याला अनुदान दिले. शेतकऱ्याला रेशनचा माल आहे. पुन्हा तुमच्या ह्याच्यामध्ये महिन्याला पैसे दिले आहेत आपल्या आजाराच्या टायमाला. आणि बऱ्याच सवलती आहेत त्या मोदीच्या. त्याच्यामुळं आणि चुप्पा मतदार लय आहे इथं आंध्रगावात जे आहे. चुप्पा मतदार असं ओपन होत नाही, कारण सगळ्यावर दबाव असते. मतदार चुप्पा लय आणि त्याच्यामुळे इथं गावात चांगल्या पद्धतीने मतदान होईल. एकीकडे ऊसतोड कामगारचा मुलगा आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्र्याची मुलगी अशी लढत होणार आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, काय वाटतं? ते आत्ताच ह्यांनी सांगितलं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बी होते आणि केंद्रात बी मंत्री होते. त्यावेळेच्या त्यांच्या कामाचं म्हणजे एवढं हे नाही, त्यांनी कामं असे केले नाही जे मानवाचे. हे तर आमच्या गावातच इथे आल्यानंतर त्यांनी शब्द दिला होता की 40 धोंड्याचं काम मी करतो पाण्याचं म्हणून. ते काही जमलं नाही त्यांना. त्याच्यामुळं नाराजी. आणि आता जे चालू आमदारनं आमचा 40 धोंड्याचा प्रश्न मिटवला आहे, काम मंजूर केले. आता आचारसंहिता संपल्यानंतर काम चालू होईल. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे की भाजपचे राम सातपुते निवडून येतील? हो, निश्चित. किती मतांनी येतील अंदाजे? ती काय मी सांगू शकत नाही तसं. आंधळगावातून निवडून येणार निश्चित. आंधळगावातून किती लीड मिळेल? चुप्पा मतदार आहे. चुप्पा मतदार आहे, त्यामुळे लीड मिळेल. लीड मिळते. आपल्यासोबत आणखीन देखील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. सर, लोकसभेचं रणधुमाळी सुरू आहे. आम्ही प्रत्येक गावागावात ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे. तुम्हाला काय वाटते? भाजपकडून राम सातपुते आणि प्रणिती शिंदे अशी थेट लढत सध्या चालू आहे. आता इथे कसं आहे, आम्ही काय पक्ष वगैरे काय म्हणणार नाही, पण आतापर्यंत बरेच आमदार होऊन गेले. त्यांच्याकडून काय आमच्या गावाला कधी न्याय मिळाला नाही. परंतु हे समाधानाकडे आल्यापासून आमच्या गावाला जरा थोडा न्याय मिळाला आहे. त्यामुळे आम्ही पक्षपेक्ष काय बनवणार, आमदार साहेब जे सांगते ते आम्ही ऐकणार आहे. आमदार साहेब आम्ही ऐकणार आहे, त्यांनी सांगितले आम्ही करणार. आमदार साहेब म्हणजे तुम्ही आवताड्यांच्या सांगण्यावरून भाजपला लीड देणार राम सातपुते यांचं काम? लीड होईल त्याचं कसं काय, पण आमचा तर माझा स्वतःचा विचार. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे राम सातपुते निवडून येतील? होय. किती गावात तुम्हाला वाटतं की तसं सांगता गाव कासेगाव? तसं काय सांगता येत नाही. त्यावेळेला निवडणुकीला कसं आहे, वर एक आत एक बाहेर, म्हणजे कोणतं पुन्हा दबावामुळे म्हणजे कोण बोलत नाही तसं. पण तो छुपा मतदार आहे, ते काही झाल्याशिवाय कळणार नाही तसं. विकास कामे कोणकोणती? विकास कामं आमच्या हे आमदारने केलीत म्हणतोय ना आम्ही. कोणकोणती विकास कामे? विकास कामं आमच्या गावांतर्गत रस्ते झाले, मोठे सगळे जवळजवळ गावापासून 2-2, 3-3 किलोमीटरचे रस्ते सगळे केलेत आमच्या गावाचे. शिवाय पाणी पुरवठे जवळजवळ 25 वर्षापूर्वीपासूनची योजना जी होती आमची, आजपर्यंत मार्गी लावली नव्हती, ती अवताड्याच्या आमदारांना मार्गी लावली. BJP सरकार आल्यामुळं 10-20 वर्ष सोलापूर जिल्हा मागं गेलाय असं देखील काँग्रेसच्या माणसांकडून बोललं जाते. पदाधिकारी नाही, मी सरकारचं काहीच बोलत नाही. फक्त मी आमदार साहेबांनी आमची कामं केली, ते आमदार साहेबांचं ऐकणार. आमदार हे समाधान अवताडे हे BJPचे कॅन्डिडेट आहेत. BJP तुम्हाला काय वाटते? BJP जे आहे त्यापर्यंत आम्ही आमदार सांगितलं ना, अवताडे साहेब सांगितलं ते आम्ही ऐकणार. म्हणजे आमदार अवताडेंचा शब्द तुम्ही पाळणार आम्ही.
आता आपल्यासोबत काही युवक देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा साधणार आहोत, कारण की ही लढाई युवकांची बोलली जाते. प्रणितताई शिंदे असतील किंवा राम सातपुते आहेत, हे दोन युवा आमदार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत लोकसभेसाठी. तुम्ही युवक आहात, मतदानाचा अधिकार आहे, काय सांगू शकाल? मी काँग्रेसला मतदान प्रणितताईला करणार युवा आमदार आहेत. ते 3 पंचवार्षिक सोलापूर शहरात इथले काय म्हणजे नाही, त्यांनी तिथले आमदार आहेत. त्यांनी 3 पंचवार्षिक विधानसभेत चांगले प्रश्न मांडलेत. आणि ज्यांनी म्हणतात ना शिंदे साहेबांना 10 वर्षात काय केलं नाही, बोरामणी विमानतळ, CSF ट्रेनिंग सेंटर ही शिंदे साहेबांच्या काळात झालेलं आहे. NTPC म्हणजे तुम्ही ठरवलं आहे तर प्रणितताई नाही का? 100% प्रणितताई. तरी अंदाजे किती मतं तुम्ही लीड करू शकता? 800च्या आसपास 800च्या आसपास अंडरगावातून लीड 100%. काय वाटतं तुम्हाला प्रणितताई बाबा? नाही 800 लीड. हे काय कोणते ग्रामपंचायतची लढत नसून काय का म्हणू? देशाचं भवितव्य लढवण्याचे लोकसभेचे निवडणूक आहे. त्यामुळं भाजपनं मागील 60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षात म्हणजे जे शक्य आहे तेवढं केलेलं आहे. आणि पुढील भविष्यासाठी अजून एक 5 वर्ष भाजपला संधी द्यावी असं मला वैयक्तिक वाटतं आहे. भाजपनं केलेली कामं, रस्त्याची कामं असतील किंवा आपला जागतिक जो प्रश्न होता भारत देशाला, आपल्या जो जागतिक दर्जाची किंमत जी नव्हती, आज भारत देश हा विश्वगुरू होण्याच्या वाटचालीस आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात बोलायचं झालं तर प्रणितताई यांचे पिताश्री मागील देशातील 2 नंबरचं पद भूषवलं होतं त्यांनी. मग त्या 2 नंबरचं जे पद होतं देशातील पंतप्रधानानंतर गृह खातं त्यांच्याकडेच होतं. तर त्या पदाचा ह्या सोलापूर जिल्ह्याला काही फायदा झालेला नाही. आणि मागील 15 वर्ष प्रणितताई आमदार म्हणून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात काम केलेलं आहे. आज सोलापूरला जायचं म्हणलं तर 15 वर्षात जाताना जे रस्ते होते पाठीमागल्या काळात, आज 1 तासात सोलापूरला जात आहे. इकडं मिरजला असेल किंवा तास ते 1.5 तासात एखादे कोणती परत भाजपने केलेले दवाखान्याचे सुविधा असतील, 5 लाखापर्यंत गोरगरिबांना विमा केलेला आहे. असे बरेच कामं भाजपनं पण केलेत. काँग्रेसनं जे 60 वर्षात करायला पाहिजे होतं ते देश बुडवण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. वैयक्तिक राहुल गांधीला, हा पण युवाच आहे, 60 वर्षाचा युवा आहे. त्यामुळं आम्ही 32 वर्षाचा युवा राहुल गांधीला निवडायचं की मोदीला निवडायचं, आम्ही तर फिक्स केलेलं आहे की नरेंद्र मोदीला बघून मतदान करायचं आहे. उमेदवार कोणीही असो. प्रणितताई बी यंगच आहे, राहुल गांधी पण यंगच आहे आणि राम सातपुते पण यंगच आहे. पण राहुल गांधीला मतदान केलं म्हणजे देशाचं वाटोळच होणार आहे. त्यामुळं देशासाठी हे मतदान आहे. हे काय ग्रामपंचायतचं किंवा आमदारकीचं मतदान नाही, हे देशाचं भविष्य ठरवण्यासाठी मतदान आहे. त्यामुळे भाजपच अजून 5 वर्षासाठी, म्हणजे तुम्ही भाजपला संधी देणार? अजून 5 वर्षासाठी भाजपला संधी द्या असे माझी वैयक्तिक इच्छा आहे. आणि हे काय ग्रामपंचायतचं मतदान नसून एकीकडे आता आपण पाहिलं असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी येऊन गेले होते, जोरदार शक्तीप्रदर्शन देखील झालं अर्ज भरताना, आणि त्यांनी युवकांना आव्हानच केलं होतं की ही लढाई नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी आहे, ही लढाई ग्रामपंचायतीची नाही आहे. आणि त्याच पद्धतीने आता एका युवकाने उत्तर दिलेलं आहे. आणखीन एक युवक आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत की काय वाटतंय या लोकसभा निवडणुकीच्या सध्याच्या लढाईबाबत. सध्या तर आमच्या गावामध्ये BJPच वातार नाही. BJPचे राम सातपुते. बरं, राम सातपुतेच का? प्रणितताई शिंदे का नको? कारण तर आमदार साहेब BJPचे आहेत आमचे, समाधानदादा अवताडे. आमदार BJP असल्यामुळेच तुम्ही पाठिंबा देणार आहात का? नाही, कारण त्यांनी विकास कामाचा मुद्दा आहे. आमच्या गावामध्ये आता 43 कोटी निधी आला आहे आता सध्या गावात. आधी कोणत्याच आमदारांनी एवढा निधी आणला नाही. निधी गावामध्ये भरपूर आणला, भरपूर आणला आहे. आता एक उपसा सिंचन आता मंजूर झालेलं पाणी आमच्या गावामध्ये. आमचा आता पहिला टप्पा होईल. शेलवाडी अंधगावामध्ये पहिला टप्पा पाण्याचा होईल. 24 गावाचा पाणी. 24 गावाचा. आता कोणीच आणला नाही. आतापर्यंत एवढे आमदार आले, कोणीच केलं नाही काम. स्वर्गीय भारत नाना भालके 24 गावाच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवत होते, असं देखील चर्चा होती. तुम्ही एक युवक आहात, येथे ज्येष्ठ नागरिक आहेत. बरोबर, त्यांनी केला प्रयत्न पण निधी भेटला नाही. समाधान आता ते निधी आणला आणि मंजूर करून घेतलं ते. म्हणजे पाणी प्रश्न आणि ते आता मार्गीला तुम्ही BJPला मतदान करणार? आता अंधगाव ते सोलापूर अंतर पहिले 2 तास लागायचे, आता 40 मिनिटात सोलापूर जातो आम्ही. हे कोणी केलं? BJPनेच केलं काम. म्हणजे रोड रस्त्याचे कामं झाल्यामुळंच तुम्ही BJPला मतदान करणार? हां, विकास कामाचा मुद्दा. राम सातपुते हा एक ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. प्रणितताई शिंदे या मुख्यमंत्र्याच्या मुली आहेत. ही लढत याच चर्चेवर सध्या सुरू आहे. काय वाटतं? तुम्ही एक युवक आहात.
आता सध्या त्यांचे वडील आता सत्तेत होतेच की मुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते. त्यांनी आता कुठं निधी आपलं ट्रेनिंग सेंटर कुठं झाले नाही झाले, काहीच काम केलं नाही त्यांनी सोलापूरमध्ये. आता बघा तुम्ही पहिलं सोलापूर बघा, आता 10 वर्ष सोलापूर बघा. म्हणजे राम सातपुतेसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? हां करणार. समाधान आवताडे आहेत त्यांचे, ते सांगेल तिकडं. आमदार अवताडेच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही प्रयत्न करणार आहात? हां. लोकांशी संवाद साधलेले आहेत आणि आता आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत की सध्याची आंधळगावची काय परिस्थिती आहे नेमकून. आबा तुम्ही ज्येष्ठ आहात, काय वाटतं तुम्हाला सध्याच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात? मी प्रथम सांगतो, जसं मतदानाचा अधिकार आहे तसं मी काँग्रेसशिवाय मतदानच केलं नाही. हां काय काँग्रेसच का? काँग्रेस मला जसं मतदानाचा अधिकार आहे तेव्हापासून मला आवड आहे. भाजपला माझं कधीच मी केलेलं नाही. ही म्हणते ती नाही 10 वर्षात 2 खासदार होतं, त्याचं तोंडसुद्धा बघितलं नाही. ते स्वामी म्हणून त्याचा बुथडासुद्धा बघितला नाही मी. म्हणजे दोन्ही खासदार तुमच्याकडे फिरकलं नाही ते. हां पण आता हा युवक खासदार आहे. त्या मित्रांकडे काय सांगितलं, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार. कशाला लावणार? 6 महिन्यापूर्वी इथं इशीत नारळ फुटलाय, कुठे गेलं रे पाणी? हा आचारसंहितेमुळे काम आचारसंहिता म्हणजे निवडणूक आल्यावर काय महागंदी 6 महिन्यात अगोदर करायला येत नव्हतं का? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हा निवडणूक आल्यावर मतापाय आमच्या गावातले 400 ते 500 प्रणिती शिंदेला मतदान ज्यादा होणार आहे. लीड 400 ते 500 लीड मिळणार. आणि मिळणार. काय वाटतं तुम्हाला? आत्ताच आबांनी सांगितले 400-500 लीड मिळणार आहे, तुम्ही देखील ज्येष्ठ आहे, काय वाटतं? माझे एक ब्रीद वाक्य आहे, जशी कामात विश्रांती तशी सत्तेत बदल पाहिजे तरच देशाची प्रगती. नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत आणि नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा पुन्हा एकदा समोर येतो. देशाला लालूच दाखवले, लालूच. त्यात काय तथ्य नाही, टिकाऊ खेळ नाही. सगळा खेळ गुजरातला गेला, महाराष्ट्रात काही राहिलं नाही. शरद पवारांचा पक्ष फोडला जातोय, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला जातोय. आता ताकद ओनली काँग्रेस. आत्ताच आपण नागरिकांच्या जनभावना पाहिल्या आहेत. कोण काँग्रेस म्हणत आहे, कोण BJP म्हणत आहे, तर कोण विकास कामाच्या मुद्द्यावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अनेक नागरिक आपल्यासोबत बोलणार आहेत. पुढे देखील आपण जाणार आहोत की काय वाटतं सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. कॅमेरामॅन रोहित जाधवसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर. सकाळपासूनच आपण जनतेच्या जनभावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर. आता आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही कॅन्डिडेट युवक आहेत. कशा प्रकारे पाहता या निवडणुकीकडे? ही पूर्ण भाजपच्या विरोधातला प्रवाह निर्माण झालेला आहे आणि इथं प्रणिताई भरघोस मतानं कमीत कमी 2 लाखाच्या फरकानं प्रणिताई निवडून येणार. सोलापूर जिल्ह्यातून 2 लाखाच्या सोलापूर मतदारसंघातून लोकसभेच्या 2 लाखाच्या फरकानं प्रणिताई शिंदे निवडून येणार. मोहिते पाटलांनी आता प्रणिताई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे, शरद पवारांना पाठिंबा दिला आहे, त्याचा कुठंतरी परिणाम होईल? हो, साहजिकच होणार आहे. मोहिते पाटलांनी जवळजवळ 10-20% परिणाम सहज होणार आहे. कारण मुळात त्यांची जी जिल्ह्यावर जी पकड होती मोहिते पाटला, ती अजून आहे अशीच आहे. सत्तेच्या बाहेर असली त्यांची पकड अजून आहे अशी आहे. नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन पुन्हा एकदा BJP सरकार हे पुढं आलेलं आहे. मोदीची जादू कायम आहे असं देखील बोललं जातं. कुठली जादू कुठली काय? हिने रेल्वे विकली, BSNL विकलं, LIC विकली, तुम्ही मुलांची सैन्य भरती बंद केली, अग्निवीर काढली, GST लावली आणि ED, परत इन्कम टॅक्स, CBI, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही जी गव्हर्नमेंटच्या जी सत्ता येते तेव्हा तुम्ही पूर्ण त्याच्यावर कमांड ठेवली आहे आणि त्याचा तुम्ही गैरवापर करताय. तुम्ही खाजगीकरण काय केलं? तुम्ही 2 कोटी नोकरी द्यायचं बोलला होता वर्षाला, तुम्ही काय केलं? तुम्ही खाजगीकरण म्हणजे एखादा उद्योगपती तुम्ही मोठा करत चाललाय, आदानी अंबानीसारखा. तुम्ही खाजगीकरण काय करायची गरज होती? ही लढाई फडणवीस साहेब म्हणतात की राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी आहे. हो का? एक मिनिट, राहुल गांधी फडणवीस काय नाही. ही लढाई आम बहुजन जनता आणि ही विचारधारा जी आहे RSSची ह्यांच्या विरोधातली आहे. ही काय राहुल गांधी आणि फडणवीस यांच्यातली किंवा त्या मोदीची नाही. इथं बहुजन आणि ही RSS यांच्यातली लढाई चालू आहे. ही तुम्हाला फक्त बहुजनाला भूलभुलैया करायचं. तुम्ही राम मंदिर मारलं म्हणून जी डांगोरा पेटताय. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं काय झालं? तुम्ही किती वेळा कधी तुम्ही भुजपूजन केलं? ती काय झालं नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काय झालं? हे तुम्ही काय आवाज उठवत नाही? राम मंदिर बांधलं, ते बांधलं, मग छत्रपती शिवाजी महाराज काय झालं आमच्या?
राम मंदिरचा नारा दिला जातोय, हां काय वाटतं? अहो नारा हा बहुजनाचा नारा कुठला आहे बघा तुम्ही. राम मंदिर नारा बघू नका, बहुजना नारा पहिला बघा की, लोकांचा नारा काय बघा की. मोदी हटाव नारा सध्या चालू आहे. हां तुम्ही संविधानाविषयी भाषा काय करतात. दिल्लीमध्ये जेव्हा संविधान जाळलं तेव्हा तुम्ही काय कारवाई केली त्याच्यावर. हां कोण जाणारी कोण होती, कुणा पक्षाची होती, कुठल्या संघटनेचे कार्यकर्ते होते. हां तुमच्याच गावातील अनेक नागरिकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की इथं आमदार आवताडे यांनी भरपूर विकास केला आहे. तुम्ही देखील इथं काय विकास काय केला आहे तुम्ही म्हणताय. पस्तीस गावचं पाणी ही जयसिंगराव निकम ऐका, जयसिंगराव निकम हा लवंगी गावचे सरपंच होते. त्यांनी भारतनाना त्यावेळेला होते, त्यावेळेला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि जनहित याचिका दाखल केल्यानंतर शासनानं निर्णय दिला कोर्टानं की ह्या मंगळ तालुक्याच्या 35 गावांना पाणी तेव्हा द्यावं लागेल. हा निकाल राखून ठेवलेला आहे आणि त्यानंतर सरकारला 3 कोटी रुपये ह्यासाठी तरतूद करावं लागली. ही श्रेय सगळं भारतनाना बालकेचं आहे. कुणी उठाशोटायचं म्हणजे अन्न पाणी म्हणायची काही गरज नाही. ही पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया मोठी आहे. आपल्या देशात न्यायालय तर आहे का? असं म्हणायचं 24 गावाचा पाणी प्रश्न हा भारतनानांनी सोडला आहे. कुणी उठलं काय म्हणलं चुकीचं आहे. एक मिनिट पूर्ण मूळ त्याच्या गाभाची आहे. पूर्ण स्वर्गीय भारतनानानं उचललेला आहे या गोष्टीचा. ही ध्यानात घ्या. सो आमच्या दुर्दैवानं त्यांच्या दुर्दैवानं सरकार अदलाबदल होत गेलं. लोकसभेला परिणाम होईल या गोष्टी. हो लोकसभेत सीट तुमची हारलेली आहे भाजपची. ही ध्यानात घ्या. लिहून टाका कुठं तर 2 लाखांना पर्यंत निवडून येणार आहे. हां काय वाटतं आता त्यांनी सांगितलं की 100% प्रणिती शिंदे निवडून येणार 100%. परिणितीच का राम कारण 3 टर्म आमदार आहे मध्यमध्ये 3 टर्म आमदार आहेत. त्यांना काम सुद्धा आमदार होते. नाही आता झाले ते आमचं या 5 वर्षात. पण 3 टर्म आमदार आहे ना प्रणिती शिंदे. त्याचा अनुभव खूप आहे. पण ते कामाजोर 100% निवडून त्यांनी येणार. असं सुद्धा म्हटलेलं आहे राम सातपुते म्हणतात की आम्ही प्रभागात आमच्या माळशिरसमध्ये जाऊन विचारा, कामं मी चांगली केलेली आहेत, एकदा संधी द्या, तुमच्या सेवेत राहील. नाही आता त्यांचं म्हणणं काम आहे, विचारणं बोलणं काम आहे. आम्हाला आता मध्यमधली आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही 100% म्हणतो. बरं 10 वर्ष पाठीमागे गेले असं वाटतंय सोलापूर जिल्हा. 100%. मी काय म्हणतोय माहिती आहे का, प्रथमतः महागाई, बेकारी या गोष्टीवर बाकीच्या गोष्टी किती वाढलेल्या ही बघितलं पाहिजेत. आज लाईटीचे युनिट्स जर किती वाढलेत ही बघितलं पाहिजेत. कित्येक तरुण बेरोजगार आहेत, त्यांच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टीवर बोललं पाहिजे कुठं तर असं वाटतं. पेट्रोलचे दर वाढलेत, ही महत्त्वाची मुद्दे दररोज जीवनात लागणारे हे आहेत ना. नाही त्यामुळं म्हणजे विकास कामाच्या मुद्द्यावरच तुम्ही प्रणिताई शिंदे यांना म्हणजे काँग्रेसला 100%. आणि न्याययोद्धा राहुल गांधी गेल्या 2.5 वर्षापासून भारत जोडो यात्रे माध्यमातून अख्ख्या भारतात हिंडतोय तो, त्याच्याबद्दल बी जरा थोडंसं हे आहे. आत्ता सध्या यावेळी सोलापूर जिल्ह्यातून MIMचा उमेदवार नाही, त्यामुळं लोकसभेला प्रणिताई शिंदे की राम सातपुते. प्रणिताई शिंदे 1000% निवडून येणार. प्रणिताई शिंदेच का? हा त्यांचं कार्य आहे इथं आतापर्यंत. यांचा कुठं अजून धागादोरा सुद्धा नाही. कुठं राम सातपुते कोणाच्या ओळखीचा पण नाही. बरोबर आहे का? कोणाच्या ओळखीचा? कोणाच्याच ओळखीचा नाही. पुढाऱ्यांच्याच ओळखीचा असला तर त्यांचं इथं कार्य कसं घडेल? एका दिवसातच लगेच होत नाही. आणि प्रणितीचा फेरा असतोय सारखा. गोरगरिबाचं काम, एखाद्या अडचणीचं काम असेल तरी बी प्रणिती शिंदे सोडवू शकते. तसे ते येत नाहीत कोण. एकदा निवडून गेलं का तिकडं पुन्हा मातीला सुद्धा येत नाहीत इकडं. 70 वर्षात जे काही केलं नाही काँग्रेसने, आणि मध्ये प्रणितीचा वार्ड जे आहे तिथं जायला रस्तं नाही. कच्चं पावसाने हे झालेलं, इटालियनच्या बाईच्या ताब्यात सरकार दिलं, पाक वाटोळ होतं. पहिले 70 वर्षात काय केलं, आता 10 वर्षात चांगला विकास झालेला आहे. खासदारानं फंड दिला आहे. उगं खासदारांना नावं ठेवायची. त्या घराणशाहीला तिकीट द्यायचं नाही. घराणशाहीला सुशीलकुमार शिंदे परत प्रणिती. ताईनं काय केलं? काय नाही. ताई काहीच करत नाही. घरात बसून एसीमध्ये. पप्पूनं काय केलं नाही. काँग्रेस एवढा भ्रष्टाचार कुणीच केला नाही. सगळं ईडी शिडी जे आहे ना त्यांनी खाल्लंय सगळं. बाथरूम मध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा, नरेंद्र मोदींची जादू कायम आहे. कायमची जादू आहे. नरेंद्र मोदीला शेवटी ही होत नाही, ताळ्यावर येत नाही. म्हणजे बीजेपीचा कॅन्डिडेट येईल असं तुम्हाला विश्वास आहे? लई मताने येणार. 2 लाख मतांनी सोलापूर जिल्ह्यात. हा पूर्ण. कारण काँग्रेस एवढा भ्रष्टाचार काय नाही. उगा आता कसा ईडी शिडी त्यांच्यावर लावल्यावर ती उगा उलटा प्रचार देऊन चालत नाही. वाटोळ होईल देशाचं. मोदी आहे म्हणून तर सगळं चालू आहे. म्हणजे मोदींची जादू कायम राहणार. पाकिस्तानावर हल्ला जर करायचा असेल, पप्पूच्या ताब्यात देऊन परत भारतावर चढतील लोक. गरीब घराण्याचा आहे राम सातपुते. ही घराणशाहीला तुम्ही तिकीट शिंदे संपला का त्याची बायको संपली का पोरगी? काय घराणशाही दुसरी नाही ते काय लोक काँग्रेसची? भाजपचे कसं आहे, ऊसतोड कामगार आहे पहिला.
राम सातपुते त्यालाच कारण घरांशाहीला भाजप असा पक्ष आहे कुणाला घरांशाहीला देत नाही, घरांशाहीला देत नाही, त्यामुळं राम सातपुते निवडून येणार आहे. कोणी किती जरी आली, कारण जनता ही राम सातपुतेला मतदान, आमच्या गावात एक 500 लीड राम सातपुते जाणार आहे. शिंदे आमच्या स्थानिक उमेदवार आहेत, त्यांना सोलापूर जिल्ह्यातलं काय चालली त्यांना स्वतःला माहिती आहे. शेजारच्या गावातल्या व्यक्तीला आंध्रा गावात काय चालली माहीत नसते. तसं राम सातपुते हा माशिरचा आमदार आणि प्रॉपर बीडचा आहे. सोलापूर जिल्ह्यात तो आता आलेला आहे आणि तो इथल्या विकास कामावर बोलत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर स्थानिक उमेदवार जे आहे ते महत्त्वाचं आहे, त्यांना इथला विकास माहिती असतो. प्रणिती शिंदे आरक्षणावर न येता ही 3 टर्म विदाऊट निवडून आलेत. त्यांचं काम आहे, ते आरक्षणावर कधी बोलत नाहीत, त्यांचं काम म्हणून ते आलेत. तसा खासदार आम्हाला हुशार आणि संस्कृती आम्हाला खासदार पाहिजे. उद्धट भाषा, मी तुम्हाला निधी देतो अशा भाषा नाही. त्यामुळं सुशीलकुमार शिंदेची मुलगी हे काँग्रेसची जरी असली तरी हुशार आणि एक तरुण उमेदवार आहे, ते सोलापूर जिल्ह्यात त्याची गरज आहे. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे प्रणिताई शिंदे या निवडून येते आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? हो, 100%. आंतरगावमधून तर मला वाटतं 500 रुपयाचं लीड जाईल प्रणिती शिंदेला. आणि आता जे तुम्हाला जे बोलले इटालियनची बाय वगैरे, एखादी स्त्री आपल्या घरामध्ये येते लग्न करून, तेव्हा ती आपल्या घरची असते. पाकिस्तान आली का इटालीला आली काय ते मग आपल्या घरची आली ना. तुम्हाला पाहिजे होती म्हणून तुम्ही करून आणली. ती इटालीला आली काय पाकिस्तान आली का आपली सून आहे ती. जसं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर वाहिनी चॅनलने मंगळ तालुक्यातील आंधळगाव या ठिकाणी जनभावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्यासोबत एक पान टपरीवाले आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही देखील एक युवक आहात, ही लढाई युवकांची आहे, काय वाटतं तुम्हाला? सरकार तर BJPचं येणार आहे आणि इथं बी सीट राम सातपुतेची लागणार आहे. पण ह्यांनी म्हणतात आम्ही पाणी आणलं 35 गाव किंवा आम्ही पाठपुरावा केला. मग तुम्ही 2 टर्म नुसत्या 40 धोंड्यावर पांढऱ्या रेषा ओढून किंवा हे ओढून तेच तुम्हाला तुमचं सरकार होतं ना. सरकार तर तुमचं, तुम्हाला निधी आणायची काय अडचण होती? हां, मग तुम्ही 2 टर्म तुम्ही असंच 35 गावावर म्हणजे फाट्या ओढून वगैरे ही ओढून तुम्ही फक्त इलेक्शन जिंकली का? तुम्हाला पहिले टर्म गेलं म्हणून तुम्ही तुमच्या फाट्या ओढण्याचं, दुसऱ्या टर्मला तर पाणी यायला पाहिजे होतं. ही एक केवळ ही BJP सरकार असल्यामुळं हे 24 गावचा पाणी प्रश्न मिटला आहे असं माझं मत आहे. तुम्हाला विश्वास आहे तर की राम सातपुते हे निवडून येतील? हो, ओके, 1 नंबरनं निवडून येणार आणि मिनिमम 2 लाखाच्या मरून हे सीट आपली राम सातपुते येणार इथे निवडून. राम सातपुतेच का? राम सातपुते हा उपरा असल्यामुळं त्यांच्यावर टीका टिप्पणी होते. उपरा म्हणजे कसा आहे माहिती आहे का? उपरा कसा म्हणतो आपण? माशे तालुका म्हणजे तालुका हा जिल्ह्याबाहेर आहे का आपला? असं आहे ना, तालुका आणि त्यांचं काम बी आहे तिथं माशे. बरं, तुम्ही म्हणतात 3 टर्म तिथं प्रणिती शिंदे आमदार आहे, बरोबर आहे. पण प्रणिती शिंदे खासदारकीला उभा राहिली ह्याच्या आधी कधी आली ते सांगा. पण 30 वर्षात तुमचे सुशीलकुमारनं फक्त गावात एक हे सभामंडप, तुम्ही 30 वर्षात एक सभामंडप देऊ शकता का? आता सध्याला खासदार स्वामीचा यांचा 10 लाखाचा निधी आला आहे. विथ केंद्र शासनामधनं एक पाझर तलाव म्हणून मोठे 1.5-2 कोटीची कामं आले तिथं. मग ते कुठं आता एवढा मोठा रस्ता गेला हे, तर मग हे BJP सरकारचं श्रेय आहे हे समजा. त्यामुळं मला तर असं वाटतं की आंधळगावातून मिनिमम 200 ते 300 मतांनी BJP ही लीडमध्ये जाईल. म्हणजे नरेंद्र मोदींच्या विकास कामामुळेच हो, विजय निश्चित आहे. आणि लोकांना कसं आहे, म्हातारा माणसाच्या वगैरे 2000 पेन्शन आहे. मी 3 महिने केलं तर त्याला ती खर्चापुरतं किंवा इतर कामापुरतं समजा त्याचा लाभ होऊ शकतो त्याला. त्यामुळं सर्वसामान्य तर लोक खुश आहेत. युवकांना देखील मोदी सरकारनं काही स्कीम दिल्या आहेत, तुम्ही युवक आहात, काय तुम्हाला फायदा झाला? हो, फायदा म्हणजे कसं, आता शैक्षणिक बाबतीत आता येणाऱ्या शैक्षणिक बाबतीत तर सूट दिली आहे तुम्हाला. मुलींना तर मेडिकल कॉलेज म्हणा, इतर कॉलेज म्हणा, त्यांना प्रवेश फ्री आहे. हां, हे काम BJP सरकारचंच आहे, तुम्हाला ते माना. तसा GR बी काढला आहे त्यांनी. त्यामुळे युवकांना तर संधी आहेच, त्याचा विषय नाही. नोकर भरती तर तुम्हाला माहीत आहे, ठाकरे सरकार असताना नोकर भरती किती होत होती आणि आता देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर किती भरती झाली. मुस्लिम मताचा फटका RSSला बसेल, BJPला बसेल असं बोललं जातं आणि एकीकडे तुम्ही विश्वासानं सांगता की 2 लाख मतांनी राम सातपुते निवडून येतील, काय वाटतं तुम्हाला? आता मुस्लिम मताचा फटका तर आमचे मुस्लिम बंधू बी इथं आहेत, ते बी BJPला मतदान करणारच आहे. असं नाही की बाबा सर्व मुस्लिम काँग्रेसला मतं करतील असं काय थोडी. त्यांना बी फटका बसणार आहे मुस्लिम मताचा आणि BJPलाही बसणार आहे. तसा मग वंचितचा उमेदवार आहेच ना, दलित उमेदवार नसल्यामुळं ते म्हणजे मतं कुणाच्या पत्त्यावर पडते, तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं दोन्हीला फटका बसणार आहे त्याचा. हां, BJPला नाही असं नाही, दोन्ही पक्षाला बसणार फटका तो.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सकाळपासूनच मंगळा तालुक्यातील आंधळगाव येथे ग्राउंड रिपोर्टिंगला सुरुवात केली आहे. जनभावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहोत. काँग्रेस, BJP तसेच राम सातपुते असतील किंवा प्रणिताई शिंदे असतील यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि लोकसभेच्या निवडणुकीबाबत काय वाटतं याच्याशी आपण संवाद साधतो. आता आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार आबा, तुम्हाला काय वाटतंय? इलेक्शन चालू झालं आहे लोकसभा निवडणुकीचं, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला मोदी आवडते बघा. मोदी आवडते म्हणजे मोदी कशासाठी? कशासाठी म्हणजे की आम्हाला सांभाळ द्यायचे, सांभाळते वय देते पैसे. बर लेकरू हातात पैसे देत नाही. बर काय नोकरीवाला लागलं मागं बायका या, आम्ही काय आईचं बुकणं खायचं. बर बर काय मोदीचा काय फायदा झाला? विकास मोदीचा फायदा आम्हाला गोरगरिबाला चांगला आहे. गोरगरिबांना ह्याच्यापुढं आम्हाला बोलायचं नाही कुठलं. आपण ज्येष्ठ नागरिकांकडून अनेक वेळा बोललं जाते की काँग्रेस पाहिजे, जुने मग काँग्रेस काँग्रेसनं का दिलं नाही? मग जुने काँग्रेस चांगले होते. मला काय म्हणा, ह्या 10 वर्षात काँग्रेसनं का दिलं नाही? बर मग आता उठून का बसलो या? काय मोदीचा काय फायदा झाला विकास कामामध्ये? मोदीचा फायदा काय झाला नाही, आमचा फायदा झाला. मोदी होणार नाव होऊ द्या. तुम्हाला म्हणजे देशात मोदीच पाहिजे? हा, बर वर मोदी, वर मोदी, खाली कुठलं काही नाही. आम्हाला काय करायचं? बर मग आता तुम्ही काय करणार आहे लोकसभेला? काय मोदीच. मग मोदीकडनं राम सातपुते उभारलेत, आम्ही आहे की त्यांच्याकडं. राम सातपुते निवडून द्या. होय होय मत देणार का? होय. कोण देऊ नाही ना देऊ. तुम्ही देणार? माझं मत त्या ह्याला 7 फूट याला बघा तास. ऊस काम बरं तिथं माळशी तालुक्यात असू द्या. बर हा हो का. शिंदे साहेब मागल्या 10 वर्षात हा. निवडून गेले. बर. ती काय म्हणते माहिती आहे का? मुख्यमंत्री ही मी जर निवडून गेलो तर लाईट बिल माफ करतो. बर आश्वासन का केलं नाही? आश्वासन दिलं तर निवडून? हा, का केलं नाही? मग बर कशा पाय केलं नाही? आणि आता तो येतो कशाला? त्यामुळे त्याला फटका बसला. तुम्ही माझा ऐका, तुम्ही बोललेलं ते शब्द पाळा ना. शब्द पाळा नाही. नक्क निवडून येताय आणि जाताय त्या सोलापुरात बसताय तकडंच. इकडं माती पाणी बिणी काय बघा येतं. दोन वेळा खासदार जे BJPचे होते ते पण फिरकलं नाही, त्यामुळे तोटा काय होईल का? मोदी आम्हाला देते, आम्हाला फरक पडू नये. बाकीची काय करा आम्हाला? मग आता मोदी चांगला आहे बघा. हे आमदार खासदार कोण येते नो करते त्याचा विषय नाही. बर मोदीला आम्ही निवडून आणणार. म्हणजे एकंदरीतच त्यांनी आता माध्यमाशी संवाद साधताना असं सांगले की खाली काय का होईना आम्हाला वर मोदी पाहिजे. हा आणि आपण अनेक अजून नागरिक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा साधणार होतो. आबा काय पण काय मोदी कशासाठी पाहिजे? आम्ही हेच बोलणार आहे. हीच बोलणार म्हणजे काय बोलणार? अहो गोरगरिबाला समजते म्हणून ही बोलणार आम्ही. काय फायदा झाला पण मोदी? अहो 4 महिन्याला 5,000 हजार सोडते ना, अजून काय पाहिजे? अकाउंटवर आले तुमच्या पास? 6,000 आले येते तर. कुठल्या योजनेत आले? हा योजनेत आले? मोदी योजना. ती काय मला योजना माहित नाही, त्याला माहिती आहे का? पण मोदी फिक्स. फिक्स. बर राहुल गांधी नको का? राहुल गांधी असून आज काय एक झाल्यावर की झाली की काय 17 मत असते ती काय? राहुल गांधी पाहिजे का मोदी पाहिजे? तसं ना, मला फक्त आम्हाला मोदी, राहुल गांधी असून आज कोण असो मोदी पाहिजे आपल्याला. फक्त मोदी पाहिजे. हा. त्यासाठी राम सातपुतेंना मत करणार आहे. हा काय मोदीसाठी आल्यावर बघाय ती पुन्हा आल्यावर आपण बघायचं. पण मोदी फिक्स आहे. फिक्स मोदी. आबा काय वाटतंय? काय नाही, मोदीच आहे. मोदीच कशासाठी? ते राहुल गांधी आम्हाला बरं आहे ते. बर बाकी काय नाही. होय. काय फायदा काय नक्की मोदीचा? ते आमच्या जीवाला माहिती आहे. बर पण असं बोललं जाते की ज्येष्ठ जे नागरिक असतात ती सगळे काँग्रेसच्या काळातले आहेत, आता सत्ता परिवर्तन झाली पाहिजे असं म्हणतात. काय खरं नाही काँग्रेसचं. काँग्रेसचं काय खरं नाही? होय. मग फटका बसेल काय परिणिती शिंदेला? आता काय होते आता नाही नाही, आता तुमचं मत जर परिवर्तन झालं नशीब ते आपल्याला काय. मग आता ऊस तोडाचा मुलगा आहे राम सातपुते, हा, आणि इकडे परिणिती शिंदे आहे. मग तुम्ही कोणाला मत देणार? ह्याला मोदीला. मोदीला? मोदी म्हणजे राम सातपुते ना. तुमचा निर्धार झालाय. आत्ताच आपण ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आहोत. तर अनेकांनी सांगितलं आहे की बापा जेव्हा उभा राहायचं, निवडून यायचं, पैसा कमवून ढेगाळ ठेवायचा काय उपयोग आहे? काय म्हणताय? मी काय म्हणतोय, बापाच्या कमाईवर निवडून यायचं, बापानं कमवलेलं, आणि मुलीला उभा करायचं. एखाद्या गरीबाला उभा करा ना,
अहो पण ते पराभवाचा वचपा घेणार आहे. नाही होत नाही दोन वेळा वचपा निघणार नाही. नाही निघत हां, मग राम सातपुते देणार. हा 100%. 100%. बघा आंधळगावामध्ये आपण अनेक नागरिकांशी संवाद साधला आहे. यामध्ये काही नागरिकांनी मोदीची जादू कायम असल्याचे सांगत आम्ही मोदीकडे बघूनच मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच आणि राम सातपुते यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितले. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.